नमस्कार. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु या व्याख्यान वर्ष सत्रात सकल संत विचार मंच कोथरूड व पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या गुरुवारीय व्याख्यानमालेत आज मी आपणास सर्व श्रोत्यांना प्रथम मनपूर्वक वंदन करते आणि या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याबद्दल संयोजकांचे प्रति आभार व्यक्त करते. आपला आजचा विषय आहे दिव्यामृतधारा हा ग्रंथ. हा पूज्य बाबा महाराज आर्वीकर लिखित बृहत ग्रंथ आहे. याचे पूर्ण शीर्षक दिव्यामृतधारा भक्तियोग ज्ञानेश्वरी 12वा अध्याय प्रगत दर्शन असा आहे. संत मोरेश्वर म्हणजे बाबा महाराज आर्वीकर या ग्रंथाचा परिचय आपण 2 भागामध्ये पाहणार आहोत. आज आपला पहिला भाग आहे. आपल्या या व्याख्यानमालेतील सर्व प्रवचनांचा लाभ मी घेत असते. त्यावरच्या प्रतिक्रिया पण वाचते. श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद पाहून समाधान वाटते. या प्रतिक्रियामधील मागील एका व्याख्यानाच्या संबंधात एक प्रतिक्रिया आली होती की हे ग्रंथ एवढे महत्वपूर्ण ज्ञानपूर्ण असून ते मागे का पडले, त्याचा विचार करायला हवा, अशी ती प्रतिक्रिया होती. प्रश्न अगदी उत्तम आहे. हे ग्रंथ आता आपण जे संतांचे ग्रंथ अभ्यासत आहोत हे काही मूळ ग्रंथावर आधारित आहेत. ते लिहिले जातात तेव्हा काळाची गरज असेल तसे त्या अनुषंगाने जास्त विवेचन आलेलं असतं. उदाहरणार्थ भावार्थ रामायण आपण बघितलं, त्याचा परिचय मला वाटतं डॉक्टर दातार सरांनी करून दिलाय. तर ते भावार्थ रामायण जर आपण बघितलं तर तसं पाहिलं तर वाल्मिकी रामायणानंतर खूप वेगवेगळी रामायण आली. अनेकांनी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी विविध प्रांतामध्ये रामायण लिहिली गेली. तरी सुद्धा नाथांना भावार्थ रामायण का लिहावं असं वाटलं तर त्या काळामध्ये परकीय सत्ता चहूबाजूंनी घेरायला लागली होती. सुरुवात झाली होती. काळाची पावले ओळखून नाथांनी लोकजागरणासाठी प्रभू रामरायाचे चरित्र निवडले. त्यातील काही ओव्या जर आपण बघितल्या तर परकीय शत्रूला कसं परतवावे या अर्थाच्या आहेत. समाजाला त्या दृष्टीने प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या जरूर वाचाव्यात. नाथ आणि समर्थ रामदास यांचं नातं होतं आपल्याला माहिती आहे. नाथांच्याकडून समर्थांना प्रेरणा मिळाली असेल कारण त्यांनी नाथांचे कार्य पुढे चालवले आणि मरगळलेल्या व हतप्रभ झालेल्या समाजाला जागृत करून सशक्त बनवले. या दृष्टिकोनातून हे ग्रंथ अभ्यासले जायला हवेत. त्यातील ज्ञान भक्ती योग महत्वाचे आहेतच, पण ही पण एक बाजू आहे. समर्थांचा हनुमान आणि नाथांचा हनुमान जरूर वाचावा म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे मी आपलं एक उदाहरण दिलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. तसं श्रीधर स्वामींचे ग्रंथ सुद्धा विशिष्ट उद्देशाने लिहिले गेले. त्या काळाचे ते अतिशय महत्वाचे होते. अर्थात ते आजही तेवढेच महत्वाचे आहेत, पण काळाच्या संदर्भामध्ये थोडे ते मागे पडले असं वाटतं. आपला आजचा जो ग्रंथ आहे हा उपासनेचा मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. त्या काळामध्ये उपासना क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्ती आणि अपसिद्धांत यावर श्री बाबा महाराजांनी प्रखर शब्दात टीका केली. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात दडलेले उपासना रहस्य त्यांनी उलगडून सांगितलंय. भक्तीद्वारे योगक्रिया कशी घडते, परमार्थातील सत्य हे जे आहे ते त्यांनी यात प्रकट केलंय. यात त्यांच्या उपासक, अभ्यासक आणि मार्गदर्शक अशा भूमिका आहेत. साधकांना परमार्थ पथावरती अग्रेसर करण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. 1988 साली डॉक्टर नाय कुलकर्णी हे रत्नागिरीला गोगटे कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी हा ग्रंथचा पहिला भाग मला त्यावेळेला वाचायला दिला. ते बाबा महाराजांचे प्रमुख शिष्य. तो ग्रंथ त्यावेळेला मला खूप अवघड वाटला, पण सरांनी तो बराचसा समजावून दिला. यानंतर त्याचे पुढील जे भाग आहेत या ग्रंथाचे आता एकूण 4 खंड उपलब्ध आहेत. याचे पुढील भाग बाबा महाराजांच्या संप्रदायातील त्यावेळेच्या शिष्यगणातील एक श्री आराध्ये
हे दादर येथे राहणारे होते, त्यांनी मला पुढचे भाग वाचायला दिले. असा महाराजांच्या शिष्यातर्फेच या ग्रंथाची उपलब्धी मला झाली आणि त्याचं वाचनही झाले. हे माझे परमभाग्य होय. डॉक्टर नाया कुलकर्णी दर गुरुवारी ज्ञानेश्वरी सांगत असत. त्यावेळेला रत्नागिरीला होते मी. त्यांच्याकडूनच मला ज्ञानेश्वरी पण शिकायला मिळाली. त्यामध्ये या ग्रंथाचा बराचसा उल्लेख असे. त्यामुळे ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून शिकणं हा एक अतिशय चांगला योग आला. तेव्हा त्यांना वंदन करून आपण आता प्रत्यक्ष ग्रंथाचा परिचय करून घेऊ. ग्रंथाचा परिचय करून घेताना साधारणतः आपण प्रथम ग्रंथकर्त्याचा परिचय घेतो. पण मागच्या सत्रामध्ये अनेक ग्रंथकारांचे संतांचे परिचय झालेले आहेत, म्हणून मी यावेळेला अगदी थोडक्यामध्ये सांगते. हे यांचं जे चरित्र आहे ते आताचे जे व्हॉल्युम्स आहेत 4, त्याच्यामध्ये पहिल्या व्हॉल्युम मध्ये रंगनाथ गोडबोले यांनी लिहिलंय. पण दा.का. थावरे हे जे सोलापूरचे विद्वान आहेत, त्यांनी बाबासाहेब महाराजांचं जीवन कथा अमृत असा एक एकाध्यायी चरित्रपर ग्रंथ लिहिलाय. त्यांचं जन्मनाम मोरेश्वर जोशी असं आहे. श्रावण शुद्ध चतुर्दशी शके 1847 म्हणजे 3 ऑगस्ट 1925 ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं महानिर्वाण मार्गशीर्ष पौर्णिमा 1893 2 डिसेंबर 1971 ला झालं. त्यांचे पिता प्रभाकर पंत हे आर्वीला शिक्षक होते. प्रथमतः अडकोजी महाराजांच्या शिष्या संत मायबाई या आर्वी गावच्या त्यांच्यावर बाबांची श्रद्धा होती आणि वडिलांनी नाथ संप्रदायातील ग्रंथ वाचून घेतले. ती त्यांची अभ्यासाची सुरुवात होती. बाबा महाराजांनी 17व्या वर्षी गृहत्याग केला. ते पायी जात गेले, गोदावरी तीरी गेले. तिथं जपी तपी साधू संन्यासी बैरागी निरंजनी अवधूत पंथी नाथपंथी या साधूंचं निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यांचा सत्संगही त्यांना लाभला. नंतर ते पंढरपूरला आले, नर्मदा तीरी ओंकारेश्वरी गेले. तिथे त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. नंतर वृंदावन गंगा किनारी स्वर्गाश्रमासमोर ऋषिकेशला एका कुटीत त्यांनी वास्तव्य केलं. नीलकंठ महादेवाचं दर्शन घेतलं. त्यांची वृत्ती अयाचित वृत्ती होती, त्यांनीच ते राहिले. नेपाळला आले, दक्षिणेश्वरी आले, जगन्नाथपुरी असं त्यांनी परिभ्रमण केलं आणि नंतर अक्कलकोटला ते आले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी समर्थांची कृपा त्यांच्यावर झाली आणि 1954 ला त्यांनी चातुर्मासामध्ये प्रवचन केलं आणि तिथून त्यांची वाग्गंगा व्हायला लागली. पुणे, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, पुणे, मुंबई, निंबाळ अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रवचन झाली. इसवी सन 1955चा चातुर्मास चंद्रभागा तीरी माचडूरला त्यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये केला आणि ते त्यांना स्थान खूप आवडलं आणि तिथंच मग त्यांनी आपल्या मोक्षधाम या आश्रमाची स्थापना केली आणि मग त्यांनी पुढील कार्य सुरू केले. तिथेच केलं सगळं. एकूण 23 पुस्तकं आहेत त्यांची. हा जो 4था खंड आहे त्यामध्ये शेवटी ती यादी दिलेली आहे. खूप मोठी यादी आहे, मी काही थोडी सांगते. साधना संहिता, प्रभातपाठ, माचळूरचे रुद्गत, भजने, हरिपाठ विवरण, ब्रह्मनिनाद अशी त्यांची पुष्कळ पुस्तकं आहेत. त्यातले एक महत्वाचे आहे ते दिव्यामृतधारा. साधना संहितावर डॉक्टर जवा जोशी यांनी लिहिलेलं आपल्याला माहिती असेल. दिव्यामृतधारा या ग्रंथाचे जे 4 खंड आहेत त्यामधला भाग जो पहिला आहे तो अवि क्रमांक 1 ते 4, त्याचं नाव वर्षा उद्गीत असं आहे टायटल त्याचं. भाग दुसरा जो आहे तो पण वर्षा उद्गीत आहे. ते ओवी क्रमांक 5 ते 19 वरचे विवेचन आहे आणि अमृत लहरी ओवी क्रमांक 20 ते 38 असं विवेचन आहे. तिसऱ्या भागामध्ये अमृत लहरी ओवी क्रमांक 40 ते 81 12व्या अध्यायातल्या ओव्या आहेत या. भाग चौथा अमृत लहरी ओवी क्रमांक 82 ते 143 आणि धारामृत तीर्थ ओवी क्रमांक 144 ते 247 असं पूर्ण 12व्या अध्यायावरचं ज्ञानेश्वरीवरच्या 12व्या अध्यायावरचं हे बाबा महाराजांचं विवेचन आहे. चौथ्या भागामध्ये 1393 पानावरती साहित्य संपदा आपल्याला वाचायला मिळते. आता बाबा महाराजांच्या ह्या दिव्यामृतधारा या ग्रंथावरती अनेक
विद्वानांनी अभ्यास केला आहे आणि आपल्या काही त्यांचं मत त्यांनी दिलेलं आहे, त्याबद्दलचं त्यांचा महात्म्य जे आहे ग्रंथाचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ते मी थोडक्यामध्ये सांगते. पहिल्यांदा ह्या आवृत्ती कधी प्रसिद्ध झाल्या तर पहिली आवृत्ती 1966 ला प्रथम खंड प्रकाशित झाला आणि डिसेंबर 1972 ला द्वितीय आणि तृतीय खंड प्रकाशित झाला. दुसरी आवृत्ती जी आहे ती मे 1983 आणि मे 1993 अशी वेगवेगळी झाली, द्वितीय आणि तृतीय खंडाची. तिसरी आवृत्ती आहे ती 11 एप्रिल 1998 ची आहे. चौथी आवृत्ती जी आहे ते 26 जानेवारी 2007 ची आहे आणि पाचवी आवृत्ती जी आहे ती 18 फेब्रुवारी 2017 ची आहे. आता हे 4 खंड उपलब्ध आहेत आणि आपण जे आज त्याचं महात्म्य पाहणार आहोत ते ह्या पाचव्या आवृत्तीनुसार पाहणार आहोत. आता विद्वज्जन काय म्हणतात, नरसिंह केशव दिवेकर आहेत ते म्हणतात की भक्तिशास्त्राचं हे नवरूप दर्शन आहे. भक्तीची महानता दर्शवणारे सामर्थ्यशाली, शक्तिशाली असं हे आहे. गीतेच्या 12व्या अध्यायाच्या प्रारंभी 19 ओव्या ज्ञानेश्वरीच्या ज्या आहेत त्यामध्ये सद्गुरु माता आपल्या पुत्राला कौतुकानं वाढवते, त्याच्यावर संस्कार करते, त्याला सामर्थ्यशाली आधार शक्ती देते आणि गुरुकृपा दृष्टीने अखंडपणे होत राहणाऱ्या आनंद वर्षावामध्ये स्वतः त्याचा सांगाती होऊन अभ्युदयाच्या प्रकाशदायी राजमार्गावरील वाटचाल सुफलित करते. त्यामध्ये शक्तिपात योग आहे असं ते म्हणतात. हे अध्यक्ष आहेत मोक्षधाम प्रकाशन मंडळ माचनूर येथील. आपल्याला कुलकर्णी स्वामी प्रज्ञानंद यांचं नाव माहिती असेल, कोल्हापूरचे. तर ते असं सांगतात आपल्याला की बाबा महाराज ज्ञानदेवांकडे अर्जुनाप्रमाणे शरणागत होऊन गेले. ज्ञानदेवांच्या शिकवणीतील दिव्य अमृत धारा या शांभवी विद्या प्राप्त योग्याने अखंड प्राशन केल्या, उत्कटतेने अनुभवल्या आणि सर्वांनी उत्कंठतेने अभ्यासावा असा हा अतिश्रेष्ठ ग्रंथ दिव्यामृतधारा आपल्या पुढे ठेवला आहे. याच्या विवेचनात जीव ब्रह्म ऐक्य, साध्य साधक ऐक्य, सगुण निर्गुण ऐक्य हे विषय आले. योग, ज्ञान, ध्यान, कर्म यांची रहस्ये स्पष्ट करून भक्त जीवन म्हणजे एक परिपूर्ण सोहळा आहे, उत्सवच कसा होतो त्याचे सर्वांगाने दर्शन महाराजांनी घडवले. श्री गुरु हा जो विषय आहे त्या संदर्भात श्री गुरूंचे कार्य, श्री गुरु कृपा, श्री गुरु कृपेचा अर्थ, तिचे प्रकट व अप्रकट लक्षण, गुरु कृपा दृष्टी, तिचे स्वरूप, गुरुतत्व, गुरुदेवता, गुरुपुत्राचे कर्तव्य, गुरुप्रेमाचे रहस्य, श्री गुरुप्रेमाने प्राप्त होणारी तुष्टी, पुष्टी, गुरुमंत्र, दीक्षा पद्धती, श्री गुरुकृपा योग, गुरुमार्ग, श्री गुरूंची आत्मक्रीडा, शिष्याचा आनंद, शिष्याचे कार्य, त्याची साधना हे उपविषय या ग्रंथामध्ये आले आहेत. या क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्ती व अपसिद्धांत यावर प्रखर शब्दात महाराज टीका करतात. संत वचने व शास्त्र वचने यांचा भक्कम आधार त्यांनी दिलेला आहे. सिद्ध सिद्धांत पद्धती, गीता, भागवत यातील अवतरण त्याच्यामध्ये आहे. ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, कबीर, मीरा, रवींद्रनाथ टागोर, योगी अरविंद यांच्या तत्वज्ञानामधील साम्यही जाता जाता त्यांनी दाखवून दिलेलं आहे. योग क्रिया भक्तीद्वारे सहज घडणारी हे या ग्रंथाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हे परमार्थातील सत्य त्यांनी मांडलेलं आहे आग्रहाने आणि साधना संहितामध्ये आपल्याला ते जास्त प्रकाराने जाणवतं. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, ब्रह्मचर्य, राजयोग, लययोग, सहजयोग, सृष्टीयोग, हठयोग, ज्ञानयोग, सिद्धस्थितीचा अनुभव, सोहम साधना, ज्ञानावस्था, योगाचे फल असे विषय यामध्ये जे आहेत
ते विषय मांडताना महाराजांनी उपासक, अभ्यासक आणि मार्गदर्शक या तिन्ही भूमिकामधून मांडले आहेत, हे याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. चित्ताकाश, चिदाकाश, महदाकाश, योगचक्राचे कसे कसे उन्मीलन होत जातं या आकाशामध्ये आणि कोणकोणत्या अनुभूती साधकाला येतात. षटचक्र भेदन कसं होतं, ऊर्ध्वगामी झालेली कुंडलिनी शिवाशी कशी समरस होते याचे प्रत्ययी प्रभावी विवेचन बाबा महाराजांनी या ग्रंथामध्ये केले. साधनेमध्ये कर्मठ एकांगीपणा येऊ देता कामा नये असं त्यांचं सांगणं आहे. आपण पुढच्या भागामध्ये त्यांच्या ओव्या आणि त्याचं विवेचन त्यांनी कशा प्रकारे केलं आहे हे जाणून घेणार आहोतच. पण आता त्याचा एकूण विषय काय आहे आणि तो त्यांनी कशा प्रकारे उलगडला आहे त्याची माहिती आपण घेत आहोत. ती अस्तुगिरीच्या उपकंठी या पदाचे विवरण करताना विश्व, जग, सृष्टी या संदर्भातील बाबा महाराजांचे चिंतन त्यांची अपूर्व अशी प्रज्ञा दाखवत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, मांडुक्य, ऐतरेय, केनोपनिषद, महाभारत इत्यादीचा आधार घेत परमात्म्याचे स्वरूप सगुण का निर्गुण याची चर्चा ते करतात. म्हणजे मला आता इथे आठवत आहे की जेव्हा मी सरांशी बोलत होते, कुलकर्णी सरांशी, त्यावेळेला ते म्हणायचे की बाबा महाराज डोळे मिटून ग्रंथ सांगतात आणि जेव्हा लिहून घेतात त्यामध्ये ते अनेक वचन ऋग्वेदाची, यजुर्वेद, उपनिषद, महाभारत सगळ्या ग्रंथामधली जी येतात ते नंतर ते शिष्याला म्हणायचे की ह्याचा रेफरन्स नंबर तुम्ही शोधून काढा. जे त्यांना त्या समाधी अवस्थेमध्ये म्हणा, भावावस्थेमध्ये म्हणा किंवा उन्मनी अवस्था म्हणू आपण त्याला, त्यामध्ये ते लिखाण सांगत असत आणि तो लिहून घेतलं जात असे असं मला सरांनी सांगितलं होतं त्यावेळेला. अज्ञेयाच्या आवारात प्रज्ञावंत महात्मा कशी झेप घेतो याचं अप्रतिम विवेचन त्यांनी केलंय. शेवटी ते विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म या संत वचनाप्रमाणे पर्यंत आपल्याला आणून सोडतात. विश्वप्रेमाचा सजीव साक्षात्कार म्हणजे भक्त, हे बघा ही त्यांची अभिनव व्याख्या आहे. भक्त या शब्दाची व्याख्या विश्वप्रेमाचा सजीव साक्षात्कार म्हणजे भक्त असं ते म्हणतात. भक्तीचं पारमार्थिक रूप त्यांनी सांगितलंय. भक्ती ही शुद्ध चित्तात निर्माण झालेली ईश्वरानुरागिणी हृदय कला आहे. भक्तीत सेवेचे नाटक, कारुण्याचे लाघव, भावांचे प्रदर्शन, प्रेमाचा दंभ यांना स्थान नाही. त्यांची भाषा एकदम अशी स्पष्ट आहे, त्यांचं सांगणं स्पष्ट आहे आणि ते अगदी बिनधोकपणाने हे आपल्याला सांगतात. कीर्तनात नाचणे हा कीर्तन रंग नव्हे, भजनात करुण रसाचे नाट्य साधणे ही दंगता नव्हे, प्रवचनात हावभावांनी प्रभुप्रेमाने अश्रू गाळण्याचं लाघव ही हरिनिष्ठा नव्हे असं ते स्पष्टपणाने सांगतात. आपल्याला थोडे हे कठोर वाटतं पण हे त्यांचं सांगणं अतिशय स्पष्ट आहे. भक्तीमध्ये काय हवं, हे नको असेल तर काय हवंय, तर सर्वप्रथम हवे पुनीत चित्त, पावन धर्म भावना, निर्हेतुक परोपकार आणि सर्वाठाई लीनता. यातूनच ईश्वराचा दिव्य अनुराग प्रकाशू शकतो असं महाराजांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. या ग्रंथामध्ये दिव्यामृतधारा या ग्रंथात 12व्या अध्यायामधल्या विधी ते पाळीत, निषेधाते जाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे या 77व्या ओवीवर विवरण करताना ते म्हणतात, समाज सुव्यवस्थित राहायचा असेल तर शास्त्र आणि धर्म यांचं अनुशासन महत्वानं स्थिर झालं पाहिजे. हे अनुशासन मान्य करणारी बुद्धी समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. ही त्यावेळेस गरज होतीच, पण आज तर आपण पाहतो वर्तमानपत्र उघडल्यावर जी परिस्थिती दिसते त्यामध्ये तर हे अत्यंत महत्वाचं आहे. ही बुद्धी निर्माण होण्याकरता जीवनाचे शाश्वत मूल्य काय, जीवनाचं सामर्थ्य असणं म्हणजे काय, दिव्य जीवन कोणते, दिव्य सुख कोणती, ती कशी मिळवावीत, या संबंधामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाला यथार्थ आणि स्पष्ट असं ज्ञान दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे.
धर्म म्हणजे ईश्वराशी आपल्या एकत्वाचा संबंध घडवणारे आणि शाश्वत सुखाला प्राप्त करणारं निधान होय. धर्म म्हणजे समाजाला समृद्ध, पुरुषार्थी, सज्जन व महान आदर्श प्रदान करणारे साधन होय, असं ते म्हणतात. आज धर्माबाबत ज्या भोळ्या आणि वेडगळ भाव कल्पना रूढ झाल्या आहेत, त्या सद्गुण व सदाचार यांच्या साह्याने क्षितिजाबाहेर हाकलून दिल्या पाहिजेत, असं तेजस्वी, विशाल आणि सर्व हितकारी असं ते होते. समाज सुधारक हे महाराजांचं एक रूप आपल्याला यातून दिसतं. दिव्यामृतधाराच्या या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायावर केलेलं समग्र भाष्य ह्या 3 खंडामध्ये आहे. 4था खंड हा आता प्रकाशित झालेला आहे. या खंडाची रचना, त्यांचा आकार, त्यातील वैश्विक तत्वज्ञान, भाषा वैभव, सिद्धांत आणि प्रमेय यांची केलेली उकल म्हणजे हा ग्रंथ वाचताना एक चमत्कार वाटतो. नाथपंथातील उज्ज्वल तत्वविचारांचा वारसा भक्तिपंथाला प्राप्त करून दिला तो ज्ञानेश्वरांनी. पण बाबा महाराज अतिशय नम्रतेने म्हणतात की, बाबा म्हणतात, आपलं हृदगत सांगतात ते म्हणतात, आम्ही खरे पाहता माऊलीच्या पुढ्यात बसून जेवढे तिने दिले तेवढे जसेच्या तसे तुम्हा सज्जनांसमोर ठेवलाय. तिच्याच कृपेने मला विश्वास आहे की ज्ञानांधाला या ग्रंथामुळे डोळेत रंजल्या गांजल्यांना सावली लाभेल आणि श्रांत पथिकांना पथदर्शन घडून पथक्रमणार्थ उत्साह व बळ येईल. ते म्हणतात की हे माझे बोल नाहीयेत, माऊलीने मला जसं सांगितलं तसं मी हे सगळं लिहिलं, असं अत्यंत नम्रतेने महाराज आपल्याला सांगतात. 535 पानांचा खंड 12व्या अध्यायातल्या केवळ 19 ओव्यांवरती लिहिलाय. सद्गुरु कृपादृष्टीचे वर्णन करणाऱ्या माऊलीच्या ओव्यावर हे प्रगत दर्शन आहे. 12व्या अध्यायातले 1 ते 20 श्लोकावरील ज्ञानेशांच्या एकूण 228 ओव्यावर हे विस्तृत खंड लिहिले आहेत. 780 पानाचा दुसरा खंड आणि तिसरा खंड हे अमृत लहरी आणि धारामृत लहरी, धारामृत तीर्थ असं प्रसिद्ध आहे. एकूण 247 ओव्यावरती हे खंड आहे. बाबा महाराज आर्वीकर हे सिद्ध योगी, श्रेष्ठ संत, शब्द प्रभू, तत्वज्ञानी, कनवाळू आणि ज्ञानी भक्त होते. पारमार्थिक जीवनात त्यांनी दिव्य दृष्टी दिली. त्यांचा जो मठ आहे माचळूरचा, मी जाऊन आले तिथे. त्यावेळेला जिजी तिथे होत्या, त्यांचं दर्शनही मला मिळालेलं आहे. तेव्हा 12व्या अध्यायातला हे जे पारमार्थिकचा जो सगळा प्रपंच त्या ठिकाणी जो चालला मठामध्ये, तर तो संप्रदाय निरपेक्ष मठ आहे माचळूरचा. भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायाला अमृतधारा म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी या ग्रंथाला दिव्यामृतधारा असं नाव दिलेलं आहे. बाबा महाराज हे खरे भक्त होते. भक्ती ही त्यांची जीवन पद्धती होती, परंतु त्यांनी योग साधना त्याला जोडलेली आहे. भक्ती हे कशी आहे तर धर्मामृत आहे आणि भक्ती तत्वावरती आधारित हा जो मूळ धर्म आहे त्याला बाबा महाराज ईश सत्तावाद असं म्हणतात. त्यांचे पाश्चात्य तत्वज्ञानाचा पण चांगला अभ्यास होता, तो पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. या ग्रंथाचं वैशिष्ट्य आपण बघूया. आधी मी आपल्याला विषय सांगितलेच आहेत, कितीतरी ग्रंथाचा जो संदर्भ आलाय त्या ग्रंथांची नावं पण आपल्याला सांगितली. त्याशिवाय आणखीन बऱ्याच त्याच्यामध्ये रेफरन्सेस आहेत. विस्तारपूर्वक मांडणी आणि प्रत्येक पदाची मांडणी पुढे आपण पाहणारच आहोत आणि एकेका विषयावर एक एक पुस्तक होईल एवढं त्यांनी त्याच्यावरती विवेचन केलंय. उदाहरणार्थ मी एकच आपल्याला सांगते. 12व्या अध्यायामध्ये दुसरा जो श्लोक आहे, मय्यावेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमा मथा. या श्लोकावर माऊलींच्या ओव्या आहेत 35 ते 39 अशा 5 ओव्या आहेत. या 5 ओव्यावर महाराजांनी 153 पानं विस्तृत असा विस्तार केलाय. त्याच्यामधलं एक फार सुंदर दृष्टांत उलगडून दिलेला आहे त्यांनी.
ते म्हणतात पाचव्यामध्ये, उदयगिरीचा सूर्य अस्तंगिरीकडे निघालाय आणि त्याची किरणं त्याच्याकडे एकत्रित होत आहेत, म्हणजे सगळे आपली किरणं तो आवरून घेतो. हे निसर्ग दृश्यामध्ये पारमार्थिक रहस्य आहे असं ते म्हणतात. या किरणांप्रमाणे भक्तांनी अतीव श्रद्धेने सूर्यरूपी भगवंतात एकरूप झाला पाहिजे. यावर आत्मानुभूतीतून ते लिहितात की किरण आणि सूर्य या ज्ञानेशांच्या उपमेवर वेदातील गायी आणि गोप वेशधारी श्रीकृष्णाचा संदर्भ दिली त्यांनी, आणि भक्तीची उदात्त कल्पना त्या ठिकाणी त्यांनी विशद केली. सगुण उपासनेचे तंत्र त्यांनी समजावलंय. योग आणि ज्ञान यासह असलेला अपूर्व भक्तियोग हे या ग्रंथाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी भक्तीला योगाची, ज्ञानाची जोड दिली आहे. आणि दुसरं म्हणजे सगुण उपासना. खरं तर ज्ञानामध्ये निर्गुण निराकार हा आत्मतत्व आहे, पण बाबा महाराजांनी सगुण उपासनेची सुद्धा त्याला जोड दिलेली आहे. आणि हा जो अपूर्व असा भक्तियोग आहे तो समजून देण्यासाठी आपण पाहिलं की वेद उपनिषदामधले अनेक संदर्भ त्या ठिकाणी आले. ते ग्रंथ वाचताना असं वाटतं की भगवंताचं हृदगत त्यांनी आणखीन आणखीन आपल्याला खुलं करून सांगितलेलं आहे. पहिल्या ओवीवरचं भाष्य त्यांचं 55 पानाचं आहे. विद्वत्ता, स्मृती, आकलन, पौरात्य आणि पाश्चात्य तत्वज्ञान यांचा अभ्यास. संत कबीर, तुलसीदास, सूरदास यांची भक्ती संकल्पना असा चौफेर अभ्यास त्यामध्ये येतो. आणि आपण तर त्यांचं चरित्र पाहताना पाहिलं की त्यांची भटकंती होती सगळी. यामध्ये त्यांनी कधी अभ्यास केला असेल काय, याचा आपल्याला अत्यंत अचंबा वाटतो. या ठिकाणी एक मला आठवतं की आगमामध्ये जे ज्ञानाची आपली जी प्रमाण सांगितली आहेत, की 6 प्रमाण आपल्या वेदांनी आपल्याला सांगितले, हो ना. त्यामध्ये अप्रत्यक्ष, अनुमान, उपमान ही पदार्थ हे आहेत. पदार्थाभावाने अनुपलब्धी असे प्रमाण आहेत. पण यामध्ये आगमांनी योगी प्रत्यक्ष हे एक प्रमाण सांगितले आणि ते मानलं जातं. तर बाबा महाराजांचा हा ग्रंथ वाचताना हे योगी प्रत्यक्ष ज्ञान आहे असं आपल्याला पदोपदी जाणवतं. कारण एवढ्या लहान वयामध्ये इतक्या ग्रंथांचा अभ्यास, पाश्चात्य, पौर्वात्य, शिवाय सगळ्या देशामधले सगळे संत यांचा सुद्धा त्यांचा खूप अभ्यास होता असं आपल्याला वाचताना दिसून येतं. संदर्भ बघा तुम्ही, भागवतादी पुराण, रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, गीता, नारद भक्ती सूत्र, दर्शन, विवेक चूडामणी, पंचदशी, योग वासिष्ठ, पातंजल सूत्र, चरक संहिता, उद्धव गीता, नाथ भागवत, भर्तृहरीची शतके, आपले तुकाराम महाराज आदी ज्ञानेश्वरांपासूनचे सगळे संत, नंतर गुलाल साहेब, रहीमन, दादू दयाल, गोरक्षनाथ, कबीर, मीरा अशा हिंदी भाषिक संतांचे अभंग, इंग्रजी मधला टेनिसन, वर्ड्सवर्थ, इमर्सन, कार्लाइल, प्लेटो, सॉक्रेटिस हे कवी, तत्वज्ञ, आणि बायबल ग्रंथामधले संदर्भ, असे संदर्भ या ग्रंथामध्ये पदोपदी आपल्याला दिसतात. आणि हे केवळ भक्ती संकल्पना उलगडून सांगण्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे या ग्रंथाला एक भक्तिकोश सुद्धा म्हणता येतं. आणि मुख्य म्हणजे बाबा महाराजांची भूमिका आहे ती समन्वयात्मक आहे. त्यांनी असा कुठे भेद केलेला नाही, तर सगळ्यांच्या मध्ये काय आपल्याला दिसून येतं नेमकं एकतत्व समान काय आहे ते त्यांनी काढलेलं आहे. त्यांची भूमिका ही अशा प्रकारे समन्वयात्मक आहे. सोहम, बोध आणि शरणागती ही दोन्ही लक्षणं भक्तीत आहेत असं ते विशेषत्वाने सांगतात. कारण आपण जर आगमांचा अभ्यास केला तर, आणि भक्तिशास्त्राचा नारद भक्ती सूत्र, शांडिल्य भक्ती सूत्र जर आपण पाहिले, किंवा छांदोग्य उपनिषदामधले जर आपण बघितलं त्याने की कशा प्रकारे भक्ती करायला पाहिजे, हा जो आलेला आहे तस्मात् क्रतुं कुर्वीत वगैरे ज्या ऋचा आहेत, तर त्यामधून आपल्याला असं दिसतं की प्रपत्ती किंवा शरणागती हे भक्तीमध्ये अत्यंत महत्वाचे आहे. आणि ती षड्गुण रूपा प्रपत्ती आहे. पण त्याला इथं
महाराजांनी सोहमची जोड दिलेली आहे. त्यामध्ये नाथांची साधना, शांभवी विद्या ह्या गोष्टी येतात. ते आपण उलगडणार आहोतच नंतर. तेव्हा 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताचे एकूण 36 गुण जे दिले आहेत, 13 ते 20 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेत. त्यावर ज्ञानेश्वरांच्या 143 ते 229 पर्यंत ओव्या आहेत. माऊलींनी याला भक्तियोग म्हटलं आहे. 228वी ओवी बघा ज्ञानेश्वरीतली. जे हे अर्जुना साध्य तप सांगितले प्रस्तुत, भक्तियोगू समस्त योग रूप. हा धागा महाराजांनी पकडलेला आहे. हे जे योगरूप भक्ती आहे आणि ती खरोखरच अभ्यासण्यासारखी आहे. आपण भक्तीमध्ये योग म्हणजे अष्टांग योग म्हणा, हठयोग म्हणा, मंत्रयोग, लय योग, हे जे प्रकार आहेत योगाचे, राजयोग, हठयोग, मंत्रयोग, लय योग, हे योगाचे 4 मुख्य प्रकार आहेत योग साधनेचे. त्याचा आपण कुठे संदर्भ घेत नाही वास्तविक, पण तो आहे असं स्वतः माऊलींनीच इथं सांगितले की योगरूप भक्ती योगू समस्त मी तुला सांगितलेला आहे. तेव्हा हाच धागा तो कसा ह्यामध्ये आहे 12व्या अध्यायात, हे अतिशय सुस्पष्ट आणि विस्तृत विवेचनाने दिव्यामृतधारेमध्ये आपल्याला दिसतं. 13व्या श्लोकामधला निर्मम यावर बाबांनी इदन्न मम हा पाठ पहिल्यांदा सांगितला. निर्ममचा अर्थ इदन्न मम असं त्यांनी सांगितलं. 12व्या अध्यायामधल्या 16व्या श्लोकामधलं जे अनपेक्ष, शुची, दक्ष या गुणांवरती त्यांनी अतिशय विस्तारपूर्वक विवेचन केलंय. ते काय म्हणतात बघा, हे वैशिष्ट्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. अनपेक्ष हा आध्यात्मिक पाठ आहे असं महाराज म्हणतात. अनपेक्ष काय आहे? आध्यात्मिक पाठ आहे. शुची हा गुण आहे, हा भौतिक पाठ आहे असं ते म्हणतात. शुद्धता जी पाहिजे, आपण आता बघितलं की कोरोना सारख्या ज्या महामारी येतात त्याला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर शुद्धता ही आचार शुद्धता आणि आहार शुद्धता अतिशय पाहिजे असं आपल्याला त्यावेळेला निदर्शनाला आणून दिलं सगळ्या जगामधल्या लोकांना. तर तो हा शुची म्हणून हा भौतिक पाठ म्हणलाय. दक्ष हा व्यवहाराचा पाठ आहे. अलर्ट राहिलं पाहिजे, मनुष्याने सावध राहिलं पाहिजे, वर्तमानाशी संबंधित राहिलं पाहिजे, भूतकाळात किंवा भविष्य काळात जगता कामा नये असं आपल्याला सगळ्या आध्यात्मिक सगळे संत सांगतात, महंत सांगतात. आपण अनेक प्रवचनातून हे ऐकतो. पण याला महाराजांनी व्यवहाराचा पाठ सांगितलाय. म्हणजे अनपेक्ष हा आध्यात्मिक पाठ आहे, शुची हा भौतिक पाठ आहे, दक्ष हा व्यवहाराचा पाठ आहे असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये ते त्यांचं जे रूप आपल्याला दिसतं ते मार्गदर्शक, गाईड, गुरु या दृष्टीने दिसतं. मग असे आपण पाहिलं ते समाज सुधारक म्हणून त्यांचं रूप आपण पाहिलं. तर दुसरं त्यांचं रूप आपल्याला मार्गदर्शक, गुरु अशा दृष्टीने दिसतं. दिव्यामृतधाराच्या या खंडामध्ये कुंडलिनी योग आणि शक्तिपात विद्या यावर प्रबंध वजा पण स्वानुभूती पूर्ण असं त्यांचं विवेचन आहे. फार आश्चर्य वाटतं ग्रंथ वाचताना. अवघडही वाटतो कधी कधी की बापरे, हे कसं काय आपण लक्षात ठेवायचं, हे सगळं आपल्याला कसं आकलन होणार असं वाटतं आपल्याला. कारण एक तर तो खूप मोठा आहे आणि एवढं गहन तत्वज्ञान आहे, पण भक्तीच्या संदर्भात आपल्याला हे सगळं वाचायला मिळतं. हे खरोखर अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि कसं आहे, हे त्यांची स्वानुभूती आहे. कारण हे आपल्याला इतरत्र कुठे आपल्याला सापडणार नाही. आणि हे विवेचन करताना नाथ संप्रदायातली रहस्य पण त्यांनी उलगडली आहेत. त्यांचं मानसशास्त्र एक अत्यंत अतुलनीय आहे असं आपल्याला दिसतं. प्लेटो आणि ज्ञानेश्वर यांचं तत्वज्ञानाची तुलना, ज्ञानेश्वर आणि इमर्सन यांची तुलना, कार्लाइल, सेंट मॅथ्यू आणि येशू व तुकोबा, येशू ख्रिस्त आणि तुकाराम महाराज यांच्या तत्वज्ञानातली साम्य स्थळ त्यांनी आपल्याला दाखवली आहेत. हे फार मोठं ह्याच्यामधलं त्यांचं योगदान आहे. अक्षर आणि कुटस्थ यातील भेद, प्रणवोपासना, अक्षर हे आपल्याला शब्द माहितीत गीतेमधले, अव्यक्त उपासना, वैदिक अवैदिक दर्शनातील मुक्ती याच्या सिद्धांतावर त्यांनी सखोल चिंतन केलेलं आहे.
काही वेळेला आपल्याला पुनरुक्ती वाटली तरी सुद्धा आणखी सूक्ष्मतेसाठी हे विवेचन अत्यंत महत्वाचं असं वाटतं. त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला थोडस गूढ असं वाटतं. त्यांचा फोटो पहा तुम्ही, थोडा उन्मनी अवस्थेमधला असाच त्यांचा हा फोटो दिसतो आपल्याला. त्यांचं सविस्तर चरित्र तसं फारसं उपलब्ध नाही, पण ताकात हावरेंनी खूप चांगलं लिहिलेलं आहे. खूपच सविस्तर माहिती त्यामध्ये आली आहे. त्यांना त्यांचा थोडा सहवास पण लाभलेला आहे महाराजांचा. याच्यामध्ये त्यांना उपळेकर महाराज पलटणचे, त्यांचाही त्यांची ओळख त्यांनी सांगितलेली आहे. धुंडा महाराजांचा हे बरेच त्याच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेले आहेत. साधना संहितामध्ये त्यांनी आपल्या साधना काळाचं काव्य रूपाने त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांच्या लेखातून आपल्याला भगवंताची कृपा त्यांच्यावर आहे असं जाणवतं आणि आल्हादिनी शक्तीच्या अमृत प्रवाहाचे प्रमेय दर्शन त्यातून होतं. डॉक्टर ज.वा. जोशी आपल्याला माहिती असतील, पुणे विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचे एचओडी होते ते. तर त्यांच्याशी मी या संदर्भामध्ये जेव्हा बरेच वेळा बोलले, त्यांचं साधना संहिता पण माझ्याकडे ग्रंथ आहे. तर त्यांना हे आल्हादिनी शक्तीचा हा शब्द त्यांना विशेष आवडत असे. तर ते नुसतं आल्हादिनी शक्ती नाही, त्याचा अमृत प्रवाह असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी ही शब्दरचना आहे. कुंडलिनी जी शक्ती आहे तिला त्यांनी आल्हादिनी शक्ती असं म्हणलेलं आहे. आणि अमृत प्रवाह त्याच्यामधून जो आपल्याला एक अमृत स्रोत म्हणतो आपण चंद्रा तळ्यातून आपल्या मूर्धनीमध्ये असणाऱ्या, तर त्या प्रवाहाचं दर्शन त्यांनी आपल्याला करून दिलं. त्याचं प्रमेय दर्शन म्हटलंय त्यांनी. ते प्रमेय त्यांनी उलगडलेलं आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे सगळं एक गूढ असा हा विषय आहे. म्हणजे भक्ती आपल्याला सोपी वाटते आणि सगळ्या काही ज्ञान नको आपल्याला, योग नको आपल्याला, आपण भक्ती करू असं म्हणतो. पण तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भक्ती तो कठीण सुळावरील पोळी असं म्हणतात ते. त्याचं कारण आपल्याला कळतं, कारण त्यामध्ये आपल्याला हे जे अनुभूती येतात, योगाच्या अनुभूती येतात, त्या फार क्लिष्ट आणि कठीण अशा काळातून त्या साधकाला घेऊन जातात असं एकूण आपल्याला वाचताना जाणवतं. मनुष्याच्या प्रयत्नाने त्यांनी गुरुशरणतेने अद्वैत भक्ती साधावी असं ते म्हणतात, जी ज्ञानेश्वर माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. योग आणि ज्ञान साधना याच्यामध्ये जे महत्वाचे विषय आहेत, त्याच्यामध्ये जी अद्वैत भक्ती साधायची आहे, त्यामध्ये योग ज्ञान साधना यांच्या योगाने अंतरंगातील दिव्य अमृतधारा ज्याला आकळते आणि त्यात तो सुस्नात होऊन तो तृप्त कसा होतो ते दाखवणारा हा ग्रंथ आहे. मी परत एकदा सांगते की मनुष्य अतिशय प्रयत्नाने आणि गुरुशरणताने जेव्हा अद्वैत भक्तीच्या मार्गाला लागतो, तेव्हा योग ज्ञान याद्वारे त्याला साधना करावी लागते. म्हणजे फक्त नुसतं देवाचं नामस्मरण केलंय एवढ्याने होणार नाही. त्याच्यातून मग त्याला पुढे जी प्रगती होते त्यासाठी त्याला योग ज्ञान साधना लागते. आणि मग त्याच्याच अंतरंगामध्ये असणारी ही दिव्य अशी अमृतधारा प्रत्येकाच्या सहस्रार चक्रामध्ये, नंतर ते आपण म्हणतो की गोलाट चक्र आहे, त्याच्यानंतर चंद्रामृताचं तळ आहे आणि त्या तळातलं अमृत ज्या वेळेला आपल्या शरीराला मिळतं तेव्हा ज्ञानेश्वरीचं संवाद हे आपल्याला माहितीये, त्याचं काही जास्त विवेचन इथे करायला नको. पण हे जे अमृतधारा आपल्याला मिळते ती मिळण्यासाठी भक्ती तर आहेच, या भक्तीबरोबर ज्ञान योग साधना ही कशी आवश्यक आहे. आणि मग दिव्य अमृतधारा त्याला समजते आणि नुसती समजते असं नव्हे, तर तो त्यामध्ये सुस्नात होतो, तृप्त होतो. ते कसं होतं त्याचं सगळं व्यवस्थित प्रकटन या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. हा ग्रंथ मुळात सगळा वाचण्यासारखा आहे. वाचताना थोडासा तो क्लिष्ट वाटतो, ग्रंथ आहे. पण तरी सुद्धा एवढे सगळे संदर्भ
वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळे तौलनिक संदर्भ हे सगळे आलेले आहेत. मी तुम्हाला पुढच्या प्रवचनामध्ये काही वाचूनही दाखवणार आहे त्यातले. म्हणजे त्यांची भाषा, त्यांची प्रगल्भता, त्यांचं दिव्य ज्ञान हे आपल्याला समजेल. तेव्हा या आध्यात्मिक संत म्हणून बाबा महाराजांचा परिचय तर आहेच आहे, पण त्याबरोबर ते जसं आपण सुरुवातीला बघितलं की ते साधक पण आहेत, मार्गदर्शक पण आहेत, सिद्ध पुरुष पण आहेत आणि स्वतः विद्यार्थी असल्याप्रमाणे अजूनही ते आपल्याला समजतात. तेव्हा या याच्यामध्ये ते समाज सुधारक, कारण ते सर्व थरामध्ये व्यवहार कसा असावा याचं मार्ग, इव्हन म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा भक्ताचा व्यवहार कसा असावा याचं सुद्धा आपल्याला विस्तृत विवेचन त्यामध्ये दिसतं. आणि संतत्व हे त्यांच्या ठिकाणी एकत्रित झालेलं आहे. म्हणजे विशेष म्हणजे शांभवी विद्या ही त्यांनी ह्या वैष्णव भक्तीमध्ये आणली आहे, हे विशेष आहे. त्याचं कारण असं आहे की स्वतः ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे होते आणि नाथ संप्रदाय मधला नाथ संकेतीचा हा दंशू असं त्याने म्हटले, पिंडे पिंडाचा ग्राशू असं जे 6व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर तो धागा याच्यामध्ये आपल्याला दिसतो आणि त्यामध्ये थोडं जे काश्मीर शैव संप्रदायाचं जे प्रभाव आहे नाथ संप्रदायावरती, जर आपण काश्मीर शैव सिद्धांत वाचला किंवा शैव दर्शन किंवा शैव आगम, विशेषतः शैवागमांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की नाथांच्या सगळ्या तत्वज्ञानावर इथं जे त्यांचे ग्रंथ आलेले आहेत, सिद्ध सिद्धांत पद्धती म्हणा, योग प्रदीपिका, हे जे नाथांचे सगळे ग्रंथ आलेले आहेत, तर त्या ग्रंथावरती आपल्याला असा प्रभाव दिसतो की काश्मीर शैव सिद्धांताचा खूप मोठा त्यांच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येही शांभवी विद्या आहे. शांभवी विद्या तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर हे वैष्णव आहेत ना, पण भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितलेली आहे, त्यामुळे वैष्णव संप्रदाय यामध्ये आहे आणि भक्ती हा याच्यामधला मुख्य भाग आहे. पण तरी सुद्धा त्याला शांभवी ज्ञानाची, शांभवी साधनेची जोड या दिव्यामृत धारेमध्ये आपल्याला दिलेली दिसते. त्यामुळे आपल्याला ते थोडस कन्फ्युजिंग पण होतं की अरे हे कसं काय भक्तीमध्ये होऊ शकतं वगैरे. तर यामध्ये हा विशेष आहे. दिव्यामृत धारा हा ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचा प्रतिपद टीका आहे. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे ग्रंथाचं, ते आपण बघू आणि आज आपण मग थांबूया. प्रतिपद वैशिष्ट्य म्हणजे काय, तर संस्कृत श्लोक जे आहेत त्यातल्या प्रत्येक पदाचं विवरण, त्याचं व्याकरण, त्याचा शब्द संकेत वगैरे असं सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. आणि कसं असतं की जसं योगी अरविंद म्हणतात की हे जे ग्रंथ असतात, आध्यात्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद म्हणा, भगवद्गीता, यांना एकच शब्दार्थच फक्त त्यांचा असतो असं नाही, तर त्याला लक्षणार्थ असतो. मग लक्षणेमध्ये पुन्हा जहत लक्षणा, अजहत लक्षणा, जहत अजहत लक्षणा, असे 3 त्याच्यामध्ये पुन्हा विभाग पडतात. त्यानंतर त्याला संप्रदायार्थ असतो. संप्रदायार्थ म्हणजे आता रामानुजाचार्यांचा संप्रदाय असेल तर त्याप्रमाणे गीतेच्या पदांचा अर्थ लावला जातो. अद्वैत असेल तसा, द्वैताद्वैत असेल तसा लावला जातो. विशिष्ट अद्वैताप्रमाणे किंवा केवळ अद्वैताप्रमाणे असे गीतेचे शब्दांचे, पदांचे अर्थ लावले जातात ग्रंथांचे. त्यामुळे संप्रदाय अर्थ असतो. त्यानंतर त्याला रहस्यार्थ असतो. जे त्यामध्ये हे जे दिव्यामृत धारा आहे हा रहस्यार्थ आहे सगळा 12व्या अध्यायाच्या ओव्यांचा. तर हा रहस्यार्थ पण असतो. मग आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे शिष्य ते अर्थ समजून घेत असतात. तर म्हणून आपल्याला यामध्ये पद जी दिलेली आहेत, ज्ञानेश्वरीतल्या ओवीतली जी पद आहेत, त्या पदांचे अर्थ, सांकेतिक अर्थ, लक्षणिक अर्थ, रहस्यार्थ, योगाच्या दृष्टीने अर्थ, ज्ञानाच्या दृष्टीने अर्थ, असे सगळे पदांचे अर्थ त्यांनी घेतल्यामुळे खूप विस्तृत असं त्याचं विवेचन आहे त्याच्यामध्ये. तेव्हा हे तसं जर पाहाल तर ही जी ज्ञानेश्वरावरची टीका आहे
हे आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वरीच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीचं जणू एक मंदिर आहे. ज्ञानेश्वरी हे जसं गीता मंदिर म्हणतो आपण, तसं ज्ञानेश्वरी हे एक मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये ही जी आल्हादिनी शक्ती आहे, त्या आल्हादिनी शक्तीबरोबर म्हणजे माऊलीचं रूप आहे. आणि त्या माऊलीच्या रूपाशी उरी आपली भेट होते, असं आपल्याला वाटावं, इतकं यामध्ये विस्तृत असं विवेचन आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येतं. खरं म्हणजे याला 2 भागामध्ये कसं सांगायचं हे मोठं अवघड गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया, कारण या आपल्या सगळ्या संयोजनामध्ये 2 भागापेक्षा जास्त भागामध्ये हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला असंच ते थोडक्यातच पाहावं लागणार आहे. आता यामध्ये मी तुम्हाला फक्त दाता थावरेंचं जे ज्ञानेश्वरी म्हणजे या बाबा महाराजांचं चरित्र आहे, त्यामधले काही ओव्या ज्या त्यांच्याबद्दलच्या आहेत, तर त्या मी आपल्याला थोड्याशा वाचून दाखवते. हा एकाध्यायीच ग्रंथ आहे, त्यामुळे ओवी नंबर फक्त आहे. पुणे, बडोदा, इंदूर, माचनूर क्षेत्र, पंढरपूर, भोपाळ, उज्जैन, सोलापूर, बाबांची प्रवचने बहुठाई, म्हणजे खूप ठिकाणी प्रवचन करत करत ते आले. 335वी ओवी आहे. मग ते माचणुरी स्थिर झाले, भक्ती काव्य प्रसवले, भक्तीचा विचार स्रवले, दिव्यामृत धारे मधुनी, असं हे म्हणतात. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय, भक्तियोगाची ती माय, असं म्हटलंय थावरेंनी सुद्धा. भक्तियोगाची आई आहे असं त्यांनी म्हटलं इथे. ज्ञानाईच्या हृदयाचा ठाव, ज्ञानाई आहे ती सुद्धा भक्तियोगाची माई आहे, घेतला असे बाबांनी. गुरुस्तवनाच्या मूळ ग्रंथी ओव्या अवघ्या 19 होती, त्यावरी अपार भाष्य विस्तृती केली पृष्ठे 700. भारतीय संत भक्ती अवघी यात व्यक्ती, शब्दाची विशालता ती प्रकट यात झाली. बिंब तरी बचके एवढे, आपले ज्ञानेश्वरी मध्ये आहेच आहे ना. परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. खरोखर आश्चर्य वाटतं. आपण पुढच्या व्याख्यानात बघणार आहोत की एक शब्द त्यांनी घेतल्यानंतर त्या शब्दाची व्याप्ती आपल्याला अत्यंत विस्मयकारक, आश्चर्यकारक अशी वाटते. कारण एवढा त्याला सखोल अर्थ आहे आणि एवढे त्याला आयाम आहेत, एवढे त्याला संदर्भ आहेत, हे आपल्याला लक्षात सुद्धा आलेलं नसतं. इतकं हे अद्भुत असं आहे बाबांचं लिखाण. ही ज्ञानेशांची निशाणी, म्हणजे शब्दाची व्याप्ती केवढी आहे ती अनुभवावी, ही ज्ञानेशांची निशाणी, शब्दाची व्याप्ती घेऊन ध्यानी, चिंतन माधुर्याच्या खाणी ग्रंथांतरी प्रकटल्या. किती छान ओवी लिहिली आहे पहा. दुसरा खंड तेवढाच मोठा, उरल्या ओव्यांच्या वाटा, आणि भक्ती गंगेच्या काठा, साधक मुमुक्षु भाविक, असे यांनी या ग्रंथाबद्दल लिहिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात, शके 1888 प्रथम खंड प्रकाशनासी, हुपरेकर शास्त्री कोल्हापूरवासी उपस्थित सोय राहिले. शास्त्री बुवा शास्त्री राष्ट्रीय पंडित, विद्वानांचे पंचप्राण होत, परी बाबांसमोर होत नत, श्रेष्ठ साधू म्हणून. म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व हे हुपरेकर शास्त्रींसारख्या राष्ट्रीय पंडितांनी सुद्धा मान्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या ग्रंथाच्या अंतरंगात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःचे मानसिक तयारी खूप करायला पाहिजे. म्हणजे सहज जाता जाता हा ग्रंथ वाचू असं म्हटलं तर आपल्याला ते होणार नाही. त्यामुळे ह्या ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करणं, त्यातलं एक एक सगळं पद, त्याचा अर्थ लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. गुरुचरित्राचं पारायण प्रभाकर पंत जोशी यांनी म्हणजे बाबांच्या वडिलांनी केलं होतं आणि त्यातून त्यांचा त्यानंतर जन्म झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचं गुरूंची कृपा त्यांच्यावरती पहिल्यापासूनच होती असं आपल्याला म्हणता येतं. तसं त्यांचं शारीरिक स्वास्थ्य लहानपणी ठीक नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी पूर्ण असं संबंध देशभर मार्गक्रमणा केली.
आणि त्याच्यातून ते त्यांना जे काही ज्ञान मिळालं ते ऋषिकेशला वगैरे, ते सगळं या दर्शनातून, या सगळ्या दिव्याव्रतधारेमधून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा असा हा ग्रंथ आहे आणि अभ्यासासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. कसा आहे, त्यातल्या उभ्या पदांचा अर्थ त्यांनी कसा केला आहे, हे आपण पुढच्या वेळेला जाणून घेणार आहोत. आता आपण इथे थांबूया. थोडासा उशीर झाला कारण कनेक्शन जमत नव्हतं नीट. ऑडिओ येत नव्हता, व्हिडिओ दिसला तर असं काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे थोडासा आपल्याला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आपण हळूहळू या ग्रंथाच्या अंतरंगामध्ये जाऊया आणि त्याचा आनंद आपण जरूर घेऊ. सर्वांनी अतिशय आनंदाने आणि अभ्यासपूर्णतेने हा ग्रंथ वाचावा, एवढं बोलून मी आज थांबते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि